दिवाळीचे दिवस होते, घराची सफाई झाली, भरपूर भंगार निघाला. पण आमच्या इथं राजभाऊ जाधव म्हणून भाडेकरू होते. त्यांनी सांगितलं, आता ते हयात नाहीत, त्यांनी सांगितलं की भंगार जर तुम्ही होलसेल व्यापाऱ्याला विकलं, अलग अलग करून, पण पेस्ट अलग, अलग अलग प्लॅस्टिकचे प्रकार अलग अलग जर करून विकलं, कारण पेस्टचं त्यावेळेसचा भाव 350 रुपये किलो होता रिकामं. मग ठरवलं की भंगार आता ठोक व्यापाऱ्याला नेऊन विकायचं. आमच्या इथं एक नेहमीचा भंगारवाला होता, नेहमी येणारा. त्याला विचारायचं ठरवलं की बा मोठा व्यापारी कोण आहे. आता काय, काही लोक किंवा काही ठिकाणं असं असतात की त्या ठिकाणी हिंदीतच बोलावं लागते. आपण नाही बोललं तर हिंदीच बोलतो आपल्याशी, आपण वाटलं मराठी बोलतो. तर त्याला विचारलं, साधा होता, फाटके कपडे अंगात, चप्पल फाटकी, घातगाडीवाला, भंगार घेणारा. तर आम्ही विचारलं, यहाँ के भंगार के सबसे बड़े व्यापारी कौन है? यहाँ के भंगार के सबसे बड़े व्यापारी कौन है असं विचारलं. आणि त्यानं जे उत्तर दिलं, त्यानं म्हटलं थंडच झालं एकदम. त्यानं उत्तर दिलं, हम ही है सबसे बड़े व्यापारी. त्याचं उत्तर नेहमीचा फटका उत्तर दिलं त्यानं, हम ही आहे यहाँ के सबसे बड़े व्यापारी. कडं तो कदाचित मोठा होईन, नाही होणार, देव जाणे काय आहे. बरेच दिवस झाले तो काही मोठा व्यापारी झाला नाही, पण त्याची ही जी वृत्ती आहे, पुढं काहीतरी मोठं करायची, हिला म्हणतात विजिगीषा वृत्ती. विजिगीषा वृत्ती ही सर्वात असते, तुमच्यात आहे, माझ्यात आहे. घेतलं काम टाकायचं नाही, जिद्दीनं पुढं जायचं. अशी कोलंबसाच्या ठिकाणी ही विजिगीषा वृत्ती होती. आपण जी कविता पाहणार आहोत, त्या कवितेचं नाव आहे ये रे ये रे 9 वर्ष. 9 वर्षाचं स्वागत करायचं ती कविता आहे. कोलंबसाच्या ठिकाणी ही वृत्ती होती, आणि म्हणून तो नवीन नवीन भूभाग शोधू शकला. असं या कवितेसाठी प्रस्तावना समजा वाटल्यास म्हणून हे भंगारवाल्याचं उदाहरण दिलं. बघू आपण ये रे 9 वर्ष ही कविता लवकर.